Hello everyone, welcome to Sam's Learning Point. Sam's Learning Point या चॅनलवर तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. आज आपण इयत्ता 7वी मराठी मीडियम आणि सेमी मीडियम विद्यार्थ्यांकरिता इंग्लिश टेक्स्ट बुक मधील लेसन 1.4 मधील जर्नी टू द वेस्ट हा जो लेसन आहे या लेसनवरील पुढील पार्ट बघत आहोत. याचा आधीचा पार्ट आपण आधीच्या व्हिडिओमध्ये समजून घेतलेलं आहे. त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन लिंकला क्लिक करून पाठीमागीलचे व्हिडिओ तुम्ही बघू शकताय. तर खूप सोप्या भाषेमध्ये जर्नी टू द वेस्ट याचा पुढील पार्ट आपण इथे समजून घेत आहोत. द नॉवेल्स tells us that there are many demons and evil powers who are eager to kill and gobble up the holy monk. आता ह्यामध्ये आलेले डिफिकल्ट शब्द आधी बघूया आणि त्याच्यानंतर या सेंटेन्सचा मराठीमध्ये अर्थ पण समजून घेऊया. द नॉवेल्स टेल अस, नॉवेल्स म्हणजे कादंबरी आपण आधी पाहिलेलं आहे. द नॉवेल्स टेल अस दॅट देर आर मेनी डिमन्स. आता डिमन्स म्हणजे दुरात्मा, राक्षस, भूत किंवा पिशाच असं सुद्धा आपण इथे म्हणू शकतोय. अँड इव्हल पॉवर्स म्हणजे वाईट शक्ती. हू आर ईगर, ईगर म्हणजे तीव्र इच्छा होणं, उत्सुकता वाढणं. टू किल अँड गॉबल, गॉबल या शब्दाचा अर्थ होणं बकाबका खाणे किंवा ताव मारणे. हॉली मॉन्क म्हणजे पवित्र साधू किंवा पवित्र चिन्ह असेही होईल. सेंटेन्सचा मराठीत अर्थ असा होईल, हे बघा, ही जी कादंबरी आहे आपल्याला काय सांगते की अनेक भूते आणि दृष्ट शक्ती आहेत जे पवित्र भिक्षूला मारण्यासाठी आणि त्यांच्यावर ताव मारण्यासाठी, मारून त्यांना बकाबका खाणं किंवा त्यांच्यावर ताव मारण्यासाठी ते खूप उत्सुक आहेत. हे या सेंटेन्समधून आपल्याला समजतं. नेक्स्ट सेंटेन्स येथे बघूया. हू वुड सेव्ह हिम, हू वुड वेक्वेश द डिमन्स, वेल द गोआनियन डेटी हू इज द गॉडेस ऑफ मर्सी. आधी ह्या सेंटेन्समध्ये आलेले डिफिकल्ट वर्ड्स समजून घेऊया, त्यानंतर ह्या सेंटेन्सचा अर्थ मराठीत समजून घेऊया. हू वुड सेव्ह हिम, हू वुड वेक्वेश, वेक्वेश या शब्दाचा अर्थ होतो पराभूत करणं. द डिमन्स, वेल द गोआनिन, गोआनिन या शब्दाचा अर्थ इथे होईल एक चीनी देवता आहे जी दयेची देवी असं चीनमध्ये संबोधलं जातं. चीनी देवीचं नाव आहे दयेची देवता म्हणून. डेटी या शब्दाचा अर्थ इथे होईल देवता आणि गॉडेसेस म्हणजे देवी आणि त्याचबरोबर मर्सी म्हणजे दया करणे. सेंटेन्स समजून घेऊया. हू वुड सेव्ह हिम, हू वुड वेक्वेश डिमन्स म्हणजे बघा, त्याला कोण वाचवणार आहे आणि कोण भूताचा पराभव करेल. वेल द गोआनियन डेटी हू इज द गॉडेस ऑफ मर्सी हॅज सीन टू दॅट. म्हणजे बघा, गोआनिन जी देवता आहे, दयेची जी देवी आहे, ती पाहिली आहे. सी हॅज असाइन्ड दिस टास्क टू 3 स्पेशल पीपल. म्हणजे ते दयेची जी देवी आहे तिने हे काम 3 खास लोकांना सोपवलेले आहे. तर ते 3 खास लोक कोण आपण इथे बघूया. ते 3 लोक आहेत सन ओकॉंग और मंकी किंग, सन ओकॉंग किंवा मंकी किंग, झूबाजी और पीसी
झुबाजी किंवा पीसी अँड शाओजिंग और सँड प्रिस्ट आणि शाओजिंग किंवा सँड प्रिस्ट. नाउ these 3 characters are no saints. आता हे 3 पात्र संत नाहीत. In fact, though they all have supernatural power, they are known troublemaker. हे बघा विद्यार्थी मित्रांनो, किंबहुना त्या सर्वांमध्ये अलौकिक शक्ती असली तरी ते ट्रबल मेकर म्हणजे गोंधळ निर्माण करणारे म्हणून ओळखले जातात. सुपर नॅचरल पॉवर्स म्हणजे अलौकिक शक्ती. सो द गॉड्स हॅव थ्रोन देम आउट ऑफ हेवन. म्हणून देवाने त्यांना स्वर्गातून हाकलून दिले होते. हेवन म्हणजे स्वर्ग. Next line. However, the kind deity Guanyin has offered each of them one more chance. म्हणजे तथापि दयाळू देवता ग्वानिनने त्या प्रत्येकाला आणखीन एक संधी दिली आहे. If you help the holy monk in his pilgrimage to India, if you use your powers for this good work, then you may return to heaven. तर त्या दयेच्या देवीने त्या तिघांना कोणता एक चान्स दिलेला आहे ते इथे सांगितलेलं आहे बघा. जर तुम्ही पवित्र साधूला त्यांच्या भारताच्या तीर्थयात्रेत मदत केलीत, जर तुम्ही तुमच्या शक्तीचा वापर या चांगल्या कामासाठी केलात तर तुम्ही स्वर्गात परत येऊ शकताय. हा एक चान्स त्या दयेच्या देवीनं त्या तिघांना दिला होता. दॅट इज वाय द 3 characters हॅव अग्रीड टू बी यॉन चॉंग्स डिसिप्लिन्स अँड टू हेल्प यॉंग चॉंग इन हिज डिफिकल्ट जर्नी. म्हणूनच तिन्ही पात्रांनी युआन चॉंगचे शिष्य होण्याचे आणि युआन चॉंगला त्यांच्या कठीण प्रवासात मदत करण्याचे मान्य केले आहे. अँड शुअर इनफ दे हॅव मेनी थ्रिलिंग, एक्साइटिंग अँड समटाइम ह्युमरस ॲडव्हेंचर्स ऑन द वे टू द हॉली लँड इंडिया. आणि निश्चितच त्यांच्याकडे पवित्र भूमी, हॉली लँड म्हणजे पवित्र भूमी, भारताच्या वाटेवर अनेक थरारक, थ्रिलिंग म्हणजे थरारक, रोमांचक आणि कधीकधी कधीकधी विनोदी साहस आहेत. नेक्स्ट पॅराग्राफ समजून घेऊया. द मोस्ट पॉवरफुल अमॉंग द 3 डिसायपल्स इज सन ओकॉंग. आणि येथे डिसायपल्स म्हणजे शिष्य. याचा अर्थ असा होईल 3 शिष्यापैकी सर्वात शक्तिशाली सन ओकॉंग आहे. एव्हरीथिंग अबाउट हिम इज एक्स्ट्रा ऑर्डिनरी. त्याच्याबद्दल सर्व काही विलक्षण आहे म्हणजे सन ओकॉंग बद्दल इथे सांगितलेलं आहे. He was born when winds blew over a huge stone eggs on the flower fruit mountain. हे बघा, त्याचा जन्मसुद्धा खूप एक साहसी आणि एक चमत्कारिक आहे. फुलाच्या फळांच्या डोंगरावर एका मोठ्या दगडाच्या अंड्यावरून वारा वाहू लागला तेव्हा त्याचा जन्म झाला. He is able to transform himself in 72 different ways. म्हणजे बघा, तो 72 वेगवेगळ्या प्रकारे स्वतःला बदलू शकतो, म्हणजे रूपे घेऊ शकतोय. Not only that, but he can also transform each of his hair strand into any living or non-living thing of his choice. बघा, इतकेच नाही तर त्याच्या
ज्या शरीरावर केस आहेत त्या केसाच्या प्रत्येक भागाला तो त्याच्या आवडीनुसार सजीव किंवा निर्जीव व्यक्तीमध्ये सुद्धा रूपांतर करू शकतोय. तर एकदम सूक्ष्म ते सूक्ष्म आणि महाकाय ते महाकाय असे वेगवेगळे आकार तो परिधान करू शकतोय. हेअर स्ट्रँड्स म्हणजे केसाच्या पट्ट्या. हिज हॅज यू विश गोल्ड बँडेड कडल इज ऑल्सो मॅजिकल. त्याच्याकडे सोन्याचा पट्टा असलेला एक कोंडणं आहे, ज्यामुळे तो स्वतःला बदल करू शकतोय, स्वतःमध्ये चेंज करू शकतोय. इट कॅन ग्रो ॲज बिग ॲज पिलर सपोर्टिंग द स्काय. म्हणजे बघा, तो आकाशाला आधार देणाऱ्या खांबा एवढा, पिलर म्हणजे खांबा एवढा मोठा होऊ शकतो. बट ॲट अदर टाइम्स इट बिकम्स ॲज टीनी ॲज निडल. जो त्याच्याकडे पट्टा आहे तो पट्टा एका सूक्ष्म सुई एवढा सुद्धा होऊ शकतोय. खांबा एवढा मोठाही होऊ शकतोय आणि सुई एवढा छोटाही होऊ शकतोय. नेक्स्ट सेंटेन्स. देन द मंकी किंग जस्ट टस्क इट ऑलवेज बिहाइंड हिज इयर. त्यानंतर तो काय करतो, हा जो वानराचा राजा आहे तो जो सोटा आहे तो त्याच्या कानाच्या पाठीमागे खोचून ठेवतो. सन ओकॉंग कॅन ट्रॅव्हल 1000 of kilometers in just one somersault. somersault म्हणजे कोलांटी उडी. हे बघा, सन ओकॉंग 1000 किलोमीटरचा प्रवास फक्त एक कोलांटी उडी मारून करू शकतो. ही कॅन वॉक थ्रू फायर, ट्रॅव्हल अंडर वॉटर अँड फ्लाय टू एनी प्लेस ॲट विल. हे बघा, तो आगीतून प्रवास करू शकतो, पाण्याखालून जाऊ शकतो, उडत जाऊ शकतो. त्याच्या इच्छेनुसार तो कसाही प्रवास करू शकतो. हिज बॉडी इज हॅज हार्ड हॅज डायमंड. त्याचं शरीर एखाद्या हिऱ्याप्रमाणे कठीण आहे. सो नो वन अँड नथिंग कॅन इंज्युअर हिम. म्हणून कोणीही व्यक्ती किंवा कोणतीही वस्तू त्याला इजा पोचवू शकत नाही. हिज गोल्डन गेज फायर आईज हॅव एक्स-रे विजन. हे बघा, त्याचे जे डोळे आहेत ते डोळे सोनेरी कडा असलेले एकदम आग ओकणारे डोळे आहेत. आणि हे आग ओकणारे फायरी आय जे आहेत यांना एक्स-रे विजन आहे, म्हणजे एक्स-रेची दृष्टी आहे. त्यामधून कोणतीही गोष्ट लपू शकत नाही. नो वन कॅन डिसीव हिम. डिसीव म्हणजे फसवणे, त्याला कोणीही फसवू शकत नाही. नेक्स्ट पॅराग्राफ. सन ओकॉंग is brave and intelligent, but he is also a trickster. ट्रिकस्टर म्हणजे फसवणूक करणारा. हे बघा, सन ओकॉंग हा धाडसी आहे आणि हुशार पण आहे, पण तो फसवणूक करणारा आहे, फसवा आहे. ही loves to have fun. त्याला मोज मज्जा गंमत जम्मत करायला खूप आवडतं. अँड सम ऑफ हिज सुपर पॉवर्स हेल्प हिम टू जस्ट दॅट. आता त्याच्याकडे ज्या सुपर पॉवर्स आहेत, ज्या शक्ती आहेत, त्या शक्ती त्याला या कामी मदत करतात. ही हॅज अ वेस विच कॅन सक इन एनिथिंग ऑर एनीवन. त्याच्याकडे एक फुलदाणीसारखं पात्र आहे. ते फुलदाणीसारखं जे पात्र आहे ते कधीही
काहीही सक करतं म्हणजे शोषून घेतं किंवा खेचून घेतं. वेस म्हणजे फुलदाणी आणि सक म्हणजे खेचून घेणे किंवा शोषून घेणे. ही कॅन सिम्पली पॉइंट ॲट अ लॉक अँड ओपन इट. तो एखाद्या कुलपाकडे बोट करून कुलूपसुद्धा उघडू शकतो. ही इज व्हेरी क्विक अँड कॅन ग्रो व्हेरी बिग अँड व्हेरी टीनी ॲट अ ब्लिंक. म्हणजे बघा, डोळ्याचे पापणे लवते त्याच्या आधीच तो एकदम खूप मोठा होऊ शकतो आणि खूप सूक्ष्मसुद्धा होऊ शकतो डोळ्याच्या पापण्या लावण्याच्या आधी. यू कॅन इमेज हाऊ ही मस्ट हॅव टीज्ड हिज एनिमीज युजिंग दीज ट्रिक्स. टीज्ड म्हणजे छेडणे किंवा खिजवणे असं सुद्धा होईल. तुम्ही कल्पना करू शकताय तो त्याच्या शत्रूंना ह्या ट्रिक वापरून, या युक्त्या वापरून कशा पद्धतीनं तो छेडायचा किंवा त्यांना खिजवायचा. इफ यू वॉन्ट टू रीड अबाउट द ॲडव्हेंचर्स दॅट सन वुकोंग अँड हिज companions had on the way, you will find the stories in the English translation of Journey to the West. जर तुम्हाला वाटत असेल की सन वुकोंग आणि त्यांच्या सहकाऱ्यांच्या साहसी कथा, त्यांच्या मार्गामध्ये आलेल्या ज्या साहसी कथा त्या तुम्हाला वाचायचं असेल, ते इंग्लिश ट्रान्सलेशन जर्नी टू द वेस्ट ह्यामध्ये तुम्हाला सापडतील. सम ऑफ द स्टोरीज हॅव ऑल्सो बीन टर्न्ड इंटू फिल्म्स. व्हॉट वुड यू लाईक बेटर, टू रीड द हिस्टॉरिकल अकाउंट ऑफ यॉन चॉंग ट्रॅव्हल्स और टू रीड द फॅन्टॅस्टिक स्टोरी ऑफ सन वुकोंग? Maybe you should read both to find out what you like better. Happy reading. यातील काही कथावर चित्रपट सुद्धा काढण्यात आलेलं आहे. What would you like better? तुम्हाला सर्वात चांगलं काय आवडेल? To read the historical account of Yuan Chong Travels. यॉंग चॉंगचा जो ऐतिहासिक प्रवास आहे हे तुम्हाला वाचायला आवडेल, किंवा जे काल्पनिक कथा आहेत सन वुकोंगच्या या तुम्हाला ऐकायला आवडेल. Maybe you should read both to find out what you like better. Happy reading. कदाचित तुम्हाला काय चांगले आवडते हे तुम्हाला स्वतःला शोधण्यासाठी तुम्ही हे दोन्हीही वाचावे असे इथे लेखक म्हणतात. आणि हॅपी रीडिंग म्हणजे आनंदानं वाचन करा. डिअर स्टुडंट, आज आपण जर्नी टू द वेस्ट हा पाठ खूप सोप्या भाषेमध्ये समजून घेतलेला आहे. पुढील व्हिडिओमध्ये आपण इंग्लिश वर्कशॉप आणि या पाठावरील मार्जिन क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा तुमच्या फ्रेंड सर्कलमध्ये, आणि ह्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, म्हणजे तुमच्या इयत्तेतील अभ्यासक्रम खूप सोप्या भाषेमध्ये दररोजच्या दररोज तुम्हाला प्राप्त होईल आणि तिचे नोटिफिकेशन तुम्हाला भेटत जातील. टेक केअर. थँक्यू. धन्यवाद.